ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर 8-8चा जो आपण फॉर्म्युला दिला होता तटकरेंना, तो फेटाळलेला आहे, त्याची खिल्ली त्यांनी उडवलेली आहे। त्याचा आम्ही दखल घेतलेली आहे, हरकत नाही आहे, ते आम्ही दाखवूया। असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही, काय नाही। मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती, जे आम्ही मांडलं, सांगितलं ते सांगितलं, त्याबद्दल दुमत नाही। कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे, त्यांनी त्यांची ताकद दाखवायची, आम्ही आमची ताकद दाखवतोय। आता पाहूया, दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ। आपण जो शेकाप सोबत जाणार आहात का जिल्ह्यात? असं काय अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतोय भारतीय जनता पार्टीला, कारण भारतीय जनता पार्टी आमची नॅशनल अलायन्स आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे चर्चा चालू आहे आणि त्यातून त्यांचा जर होकार आला तर ठीक आहे, नाही आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू। शेठ आधी पक्ष चोरी, नंतर मत चोरी आणि आता जमीन चोरी अशी केली जाते आणि मुख्यमंत्री जे आहेत ते समिती नेमतात आणि क्लीन चिट देतात, अशी टीका जी आहे जोरदार ती उद्धव ठाकरेंनी केली। ठीक आहे, आता उद्धव ठाकरेंनी जे काही केलेली ती केलेली, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही। परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत की जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे। सर, मनसे उपशहर प्रमुख उमाश्रे यांच्या मारहाण प्रकरणी आपल्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे, आपल्यावर त्यांनी वक्तव्य केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून, त्या प्रसंगी काय होतं, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला संयम तुटतो त्यावेळेला असे काही प्रकार घडतात, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामीनही झालेला आहे आणि ते बाहेर आलेले। सर, संजय राऊत यांची जी तब्येत आहे त्यांची गंभीर तब्येत असताना शिवसेनेचे काही जे नेते आहेत ते त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडतायत आणि वेगळ्या पद्धतीचे उपरोधात्मक त्या ठिकाणी टिप्पण्या करतायत, कसं आमच्या परवा जाधवांनी आमचे काही नेत्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत लवकर बरी हो असं सांगितलेलं आणि आम्ही पण सांगतो की त्यांच्या तब्येतीला काही अडचण नाही, येतात ते बरे हो। आज सर महेंद्र दळवे यांची अनुपस्थिती दिसली नाही, ते जरा दुसऱ्या कामासाठी गेले, परंतु आता मंत्री असताना काय तशी काही प्रश्न येत नाही, कोण नाही कोणतरी एखादा आम्ही आहोत, त्यासाठी काळजी करू नका। महेंद्र सेठ उद्या आहेत आणि उद्या तुम्हाला निमंत्रण करतोय आम्ही कोलाड नाक्यावरती। शेवटचा एक प्रश्न, जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आले? पूर्ण तयारी झालेली आहे, आम्ही मगाही सांगितलं, जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू, त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही। राष्ट्रवादी आपला व्हिडिओ असणार आहे, बघूया आता काय काही ठिकाणी कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल, परंतु त्याला अजून वेळ आहे। पहिले नगरपालिका आणि मग जिल्हा परिषद पंचायत समिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।